नमस्कार, मी तृप्ती फॅशन डिझायनरमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कटचे फुल स्टिचिंग दाखवणार आहे. ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ हा मी फुल कटिंग दाखवला होता. तोच व्हिडिओ मी आता तुम्हाला स्टिचिंगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. चला मग आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, मी सगळे आधी मेन फॅब्रिकवर जॉईन करून घेतलेले आहेत. अस्तर हा मेन फॅब्रिकला जॉईन करून घेतला आहे. हा समोरील भाग आहे आणि हे 2 प्रिन्सेस कटचे भाग आहेत. तर आधी आपण एक साईड जोडून घेऊया. तर बघा, मी प्रिन्सेस कटचा भाग हा खालून वरती जोडत आहे. हे बघा, अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे जोडून घ्यायचं आहे. याला मी डबल टेप टाकून घेत आहे. डबल टेप टाकून घ्यायची आपण. सरळ लाईनमध्ये करून घ्यायचे, कट करून घ्यायचे. एक्स्ट्रा फॅब्रिक हे आपण कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टी जोडायची आहे. त्याच्यावर मेन फॅब्रिक हे वरच्या साईडला आणि अस्तर हे खाली साईडला ठेवून आपण हे 2 ते 3 लाईन इतकं आपल्याला टेपच्या 2 ते 3 लाईन इतकं आपल्याला मार्जिन सोडून हे आपल्याला क्रॉसपट्टी इथं आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीला पण आपण डबल टिप देऊन घेऊयात. त्याच्यामुळे इथे उसवायचे चान्सेस कमी असतात. ते बघा, आतमध्ये आपण हे दोन्ही ह्याच्या आतमध्ये फोल्ड करून त्याला आपण हे टिप देऊन घेऊयात. त्याला पण आपल्याला डबल टिप द्यायची आहे. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जर जॉईन केली तर तुमचे आतमध्ये टिप वगैरे काही दिसणार नाही. एकदम अशी फिनिशिंगमध्ये क्रॉसपट्टी दिसते. हे बघा, हे जॉईन करून घेतलं आहे. आता आपण हे पलटी करून घेऊयात. थोडासा वेलवेटचा ब्लाऊज असल्यामुळे थोडासा टाईट झालेला आहे. हे बघा, पलटी करून हाताने आपण याला थोडंसं प्रेस करून घेऊयात. हे बघा, एक्स्ट्राचं जे क्रॉसपट्टीचं आहे ते आपण आता ह्याला कट करून घेऊयात. हे बघा, अशाच पद्धतीने आपण आता दुसराही पार्ट तयार करून घेऊया. हे बघा, किती फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. हे आपण दुसरा आता अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात. हे बघा, मी हे दोन्ही पण तयार करून घेतले आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता आयपट्टी आणि हुकपट्टी हे 2 लावायचे आहे. एकदा मी सरळ कपडा करून घेते तर खालवर होत असतो. हे बघा, हे आपण सरळ करून घेतलं आहे. हुकपट्टी आयपट्टी लावूया आपण. ही 3 इंचाची आयपट्टी घेतली आहे. आतमधल्या साईडला दुमडून ह्या आयपट्टी वरच्या आतमधल्या साईडला लावून वरच्या साईडला आपल्याला काढायची असते. वरच्या साईडला फोल्ड करून वरती घ्यायची असते. आणि हुकपट्टी ही वरच्या साईडला जोडून खालच्या साईडला फोल्ड करायची असते. हे बघा, हे लावून घेतलं आहे मी. त्याच्यानंतर हे आपण असं दुमडून घेऊया आणि ह्याच्या मध्यभागी एक आपण सरळ लाईन देऊन घेऊया. मी तुम्हाला ह्याचे आई कसे बनवायचे ते पण सांगणार आहे. हुक अटॅच करायला. आपण डबल टिप देऊन घेऊया एक, ज्यानं फिनिशिंग छान येते. हे बघा, देऊन घेतले आहे. त्याच्यानंतर आपण हुकपट्टी लावून घेऊया. हुकपट्टी ही मी 1.5 इंचाची घेतली आहे. सरळ करून कपडा घेऊन या आपण ह्याच्यातला. हुकपट्टी आपण हे वरच्या साईडला दुमडून घेतली. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायची खालच्या साईडला. नंतर इथं आपण थोडंसं फोल्ड करून घेऊया. त्याच्यामुळे फिनिशिंग ही छान येते. याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे बघा, त्यानंतर आपल्याला ह्याला अशी दाबपट्टी देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे एकदम फिनिशिंगमध्ये. हे बघा,
प्रकारे आपल्याला ही देऊन घ्यायची आहे. एकदा आपण हे दोन्ही सेम आहेत का ते एकदा चेक करून घेऊयात. थोडंसं जास्त वाटतं मला, ते मी कट करून घेते. अगदी थोडंसं आहे, हे बघा घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला आई कसे बनवायचे ते दाखवते. खुणा करून घेतले आहेत. एक झिगझॅगमध्ये हे बनवायचे असते. त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला एक ह्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवून देईल तुम्हाला याचा शॉर्ट व्हिडिओ. की हुक लावण्यासाठी आपल्याला आई कसे बनवायचं आहे हे झिगझॅगमध्ये मी बनवलेले आहे. हे बघा एकदा चेक करून घेऊया. आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत. ह्या गळ्याच्या पट्ट्या ह्या नेहमीच क्रॉसमध्ये कट करायच्या असतात. हे बघा 1-1 इंचाचे मी 2 पट्ट्या कट करून घेतल्या. वरतून लावायचे आहे आपल्याला अगदी हळूवारपणे, गळ्यापाशी एकदम हळूवारपणे लावायचे आहे. आणि लास्टमध्ये आपल्याला इथं थोडीशी खाली वरतून दुमडून घ्यायची आहे. लगेच मी दुसऱ्या साईडला पण लावून घेते. इकडच्या साईडला आपल्याला सुरुवातीलाच दुमडायचे आहे. गळ्यापासून अगदी हळूवारपणे घ्यायचे आहे, त्याच्यामुळे फिनिशिंग ही छान येते. आपण याला नंतर आता हे बघा कट करून घेतले. थोडे छोटे छोटे कट्स लावून देऊया ह्याला. एकदम छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे, त्यामुळे पलटी हे एकदम परफेक्ट पलटी होते. त्यानंतर खाली दुमडून घेऊन आपल्याला याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने गळ्यापासून गोल आकारापासून आपल्याला छोटंसं थोडं हळूवारपणे करायचं आहे. हे बघा माझे झाले आहे देऊन. त्यानंतर दुसऱ्या ह्याला करून घेऊयात दाब शिलाई. हा वेलवेटचा कपडा असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता. हे बघा पूर्ण झाली आहे. समोरील भाग हा आपल्याला झालेला आहे पूर्ण. हे बघा त्याच्यानंतर हा पाठीमागील भाग. आपल्याला आधी मेन फॅब्रिक सरळ हातरून घ्यायचे आहे. त्यानंतर हा पाठीमागील हा कसा कट केला ते तुम्हाला मी सांगते. जी पूर्ण उंची 14.5 इंच घेतली होती. शोल्डर 5.5, गळा रुंदी 2.5 घेतली होती. मागचा गळा 9 इंचाचा घेतला होता आणि घडी टाकली होती 10 इंचाची. मुंडा 5.5 इंचाचा घेतला होता. गोलाकार देण्यासाठी आपण खालील गळ्याला 3 इंचाचं घेतलं आहे. हे बघा आता आपल्याला हे फॅब्रिक कसं मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवून आपल्याला पलटी मारायची आहे टिप देऊन. बघा खालच्या साईडला आधी पलटी करून टिप देऊन घेऊयात. ते कट करून घेऊया. हे कट करून घेतलं आहे मी. आता गळ्याला एकदम कुठेही झूळ पडू नये म्हणून आपल्याला हे पिना लावायचे आहेत. पिना सेट करून घेऊन आपल्याला नंतरच हे फॅब्रिक जॉईन करायचं आहे. हे बघा हे जॉईन करून झालेलं आहे. हे कट करून घेतले. यालाही आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, त्याच्यामुळे पलटी करताना आपल्याला हे अगदी सोपं जातं. हे बघा आतमध्ये फोल्ड करून आपण हे पलटी करून घेतले आहे. आता ह्याला पूर्ण आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. गळ्याला खाली पट्टीला पूर्ण दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने याच्यामुळे फिनिशिंग हे एकदम छान येते. हे बघा त्यानंतर खालील साईडनं पण आपल्याला पूर्ण अशी दाब शिलाई देऊन टक्स टाकून घ्यायचे आहेत. हे बघा पूर्ण साईडला आपल्याला शिलाई देऊन एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचे आहे. कट करून घेतल्यानंतर टक्सचा खुणा करून दोन्हीकडून टक्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला 1-1 इंचाचे दोन्हीकडले. हे बघा टाकून झालेला आहे. तर आता आपण हे पूर्ण शोल्डर जोडून घेऊयात. आपल्याला खालील भाग हा सरळ ठेवून वरील भाग हा आपल्याला उलटा ठेवायचा आहे. मार्जिन ॲडजस्ट करून आपल्याला शिलाई मार्जिन ॲडजस्ट करून 1/2 इंचाची खूण करून आपल्याला हे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. बरोबर. आणि इथं ओव्हरलॉक करायला अजिबात विसरायचं नाही आहे, कारण ओव्हरलॉक केलं तरच शोल्डर हे अजिबात
निसटत नाहीत. दोन्ही साईडला आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. कुठलीही शिलाई मारताना, टक्सची शिलाई मारताना आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. शोल्डरला पण ओव्हरलॉक करायचं आहे. फिटिंग करताना पण आपल्याला ओव्हरलॉक करायचं असतं. ते मी नंतर सांगेलच पुढे तुम्हाला. हे पहा, हे पूर्ण आता आपल्याला पूर्ण चेक करून घ्यायचं आहे की आपली कुठून एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलेलं नाही आहे ना याचे. बाही जॉईन करताना हे आपल्याला पूर्ण आधी चेक करायचे असते, दोन्हीकडील साईड सेम आहेत का ते. हे बघा, आता बाही जॉईन करूयात आपण. आपली कटिंग ही व्यवस्थित असेल तर स्टिचिंग करताना कुठलाही भाग आपल्याला कमी पडत नाही. कटिंग ही व्यवस्थित केली तर पूर्ण स्टिचिंग ही छान येते. त्याच्यानंतर बाही ही अलगदपणे हळुवारपणे लावायची आहे. आपल्याला कुठे खेचायची नाही, ताणायची वगैरे नाही आहे, कारण याच्यानंतर खेचली ताणली तर आपल्याला याच्यामध्ये झूळ पडतो. हे बघा, मी दोन्ही कडले अशाच प्रकारे दोन्ही बाही लावून घेतलेले आहेत. आपल्याला आता फिटिंग करायची आहे. फिटिंग ही अशा पद्धतीने करा, त्याच्यामुळे एकदम फिनिशिंग मस्त येते. आधी आपल्याला हे दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर ही पलटी करून घ्यायची आहे आतमधल्या साईडला. हे बघा, हे असे जॉईन करून घेऊन सुरुवातीला एक सरळ लाईन ओढून हे एक्स्ट्राचं कट करून घेऊया. त्याच्यानंतर हे आतमध्ये, हे बघा, हे फिनिशिंग बघा किती छान आलेलं आहे. हे असेच फिनिशिंग प्रत्येक वेळेस करायचं आहे तुम्ही. हे बघा, एक दाब शिलाई टाकून देते ह्याच्यात. रिमेन फॅब्रिक जोडून पलटी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही शिलाई मारायची आहे. हे बघा, दोन्ही साईडला मी अशाच पद्धतीने करून घेते. हे बघा, बाहीचा पण जॉईंट एकदम परफेक्ट आलेला आहे. हे बघा, मी दोन्हीकडल्या साईडला हे करून घेतलेलं आहे. हे तुम्हाला दाखवते. हे बघा, दोन्हीकडल्या साईडला एकदम व्यवस्थित आपले फिनिशिंग सकट शिलाई आलेली आहे. हे आता आपण इथं थोडंसं पिनअप करून घेऊयात. फिटिंग करायच्या वेळेस आपल्याला इथं पिन लावून घ्यायची आहे. त्याने फिटिंगमध्ये कपडा खालचा वरचा कपडा हा सरकत नाही. तर बघा, इथं थोडासा कॅमेरा माझा वरती सरकला आहे, तर कमरेचं माप दिसत नाही आहे तुम्हाला. कमर ही 7 इंचाची टाकली आहे मी. आणि छातीचा चौथा भाग 8 इंच. आणि हे बाही दंडघेर 5.25 इंचाचा आहे दंडघेर. हे बघा, एकदम सरळ लाईनीत आलेली आहे. फिटिंगसुद्धा आपली किती सुंदर आली आहे. फिटिंग पण दोन्हीकडली सेम आलेली आहे. इकडल्या साईडला पण आपण टाकून घेऊयात. 7 इंचाची कंबर, छातीचा चौथा भाग इथं 8 इंचाची टाकून घेऊया. आणि 5.25 इंच दंडघेर टाकून घेऊयात आपण. हे बघा, एकदम सरळ लाईन आली आहे. आपल्याला याच्यावर टिप मारून घ्यायची आहे. ओव्हरलॉक करायचं विसरायचं नाही बिलकुल पण. आधी ओव्हरलॉक करून घेऊयात. सुरुवातीला पण ओव्हरलॉक करायचं आहे आणि लास्टला पण ओव्हरलॉक करायचं आहे. त्याच्यामुळे शिलाई हा लवकर उचवत नाही. हे बघा, ओव्हरलॉक करून घेतला आहे मी. अशाच पद्धतीने आपण दोन्हीकडील ही फिटिंग करून घेऊयात. हे बघा, दोन्हीकडील मी फिटिंग करून घेतली आहे. आता तुम्हाला ब्लाऊज हा मी सरळ करून दाखवत आहे. याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. कटिंग व्यवस्थित आली की पूर्ण ब्लाऊज हा फिनिशिंगमध्ये खूप छान बसतो. शिवताना पण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितले आहेत. फॅब्रिक जोडायचं, क्रॉसपट्टी कशी जोडायची, हे पूर्ण सांगितलेलं आहे. हे बघा, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडं पिनअप लावून घेऊन देते मी तुम्हाला.
दाखवते पूर्ण ब्लाऊजचा लुक कसा आला आहे ते. हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असा ब्लाऊज हा तयार झालेला आहे. हे बघा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडेल तोही नक्की कमेंटमध्ये सांगा.